तर एकच काम करायला लागणार आहे, व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार आहे, माहिती तुम्हाला घ्यायला लागणार आहे, ही शेती कुठं आहे आणि ह्याचा सातबारा कसं काय होऊ शकतो आणि लोकेशन मेन कुठलं आहे आणि डायरेक्ट मालकाबरोबर तुमचा व्यवहार होणारच आहे। ही 1 लाख रुपये वाली शेतीचा आणि सत्य बोलतो की 1 लाख रुपयाच्या भावामध्ये ही शेती अर्जंटमध्ये विकायला आलेली आहे। 1 लाख रुपये भावाची 1 लाख रुपये बजेट मधली शेती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। अगदी पुण्याच्या जवळ असणारी ही शेती असणार आहे आणि फक्त जे असणार आहे फक्त 1 लाख रुपये मध्ये ही शेती भेटणार आहे। आणि किती भेटणार आहे, पुण्यापासून किती लांब असणार आहे, जवळ काय काय असणार आहे, शेतीमध्ये पाणी असणार का नाही, सातबारा आपल्याला कसं काय भेटू शकतो, पेमेंट कसं असणार आहे, कॅश असणार आहे का सुलभ हप्ता असणार आहे, ही सगळी माहिती सगळी डिटेल आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला ऐकायला भेटणार आहे। तर व्हिडिओ सोडायचा नाही, शेती खरेदी करायची संधी तुमच्या हातामध्ये आलेली आहे, म्हणजे मोबाईल आहे, पण व्हिडिओ बघायला लागणार आहे, लोकेशन काय असणार आहे ही समज। जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी, मी कासिम शेख आज तुमच्यासाठी या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती 1 लाख रुपये भावाची 1 लाख रुपये बजेट मधली शेती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। अगदी पुण्याच्या जवळ असणारी ही शेती असणार आहे आणि फक्त जे असणार आहे फक्त 1 लाख रुपये मध्ये ही शेती भेटणार आहे। आणि किती भेटणार आहे, पुण्यापासून किती लांब असणार आहे, जवळ काय काय असणार आहे, शेतीमध्ये पाणी असणार का नाही, सातबार आपल्याला कसं काय भेटू शकतो, पेमेंट कसं असणार आहे, कॅश असणार आहे का सुलभ हप्ता असणार आहे, ही सगळी माहिती सगळी डिटेल आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला ऐकायला भेटणार आहे। तर व्हिडिओ सोडायचा नाही, शेती खरेदी करायची संधी तुमच्या हातामध्ये आलेली आहे, म्हणजे मोबाईल आहे, पण व्हिडिओ बघायला लागणार आहे, लोकेशन काय असणार आहे ही सबंध इन्फॉर्मेशन आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी स्वतः तुम्हाला देणार आहे। आणि सत्य बोलतो की 1 लाख रुपयाच्या भावामध्ये ही शेती अर्जंटमध्ये विकायला आलेली आहे। तर चला सुरुवात करू आपण बोलायला ही शेती बद्दल। पण मंडळी बरेचसे कॉल मला येतात, भरपूर कॉल येतात ह्या नंबर वरती, तर त्या लोकांना एक नम्र एक विनंती करतो की दादा ताई दादा तुम्हाला रो हाऊस इंडिपेंडेंट घर पाहिजे, पुणे सिटी मध्ये पाहिजे किंवा फ्लॅट पाहिजे, बंगलो पाहिजे, तर प्लीज फक्त 599 रुपये भरून मला नाही द्यायचे, त्या युट्यूबला पेमेंट करा आणि डायरेक्टली कितीतरी आपण अपलोड केलेले व्हिडिओ जे मालकाचे नंबर, लोकेशन आणि त्या घराची माहिती देणारे 1 ते 1.5 मिनिटाचे व्हिडिओ असतात, तर तुम्ही ते जाऊन बघा, नंबर घ्या, लोकेशन घ्या आणि आपल्या आवडीचं रो हाऊस, इंडिपेंडेंट हाऊस किंवा फ्लॅट किंवा बंगलो आपल्या या बजेट मध्ये खरेदी करायला तुम्ही स्वतः जावा, म्हणजे नो एजंट नो ब्रोकर, डायरेक्टली मालकाबरोबर तुमची डील होणार आहे। मंडळी थोडंसं अजून इथं सांगायचं आहे की बरेचसे मला हे पण कॉल येतात की साहेब आम्हाला पुणे नगर रोड वरती काही प्लॉट बद्दल सांगा, आम्हाला खरेदी करायला यायचं आहे तिथं। तर आहे पुणे नगर रोड जो आहे MIDC चा परिसर आहे, जाहीर बात आहे लोकांना आवडणारा हा लोकेशन आहे पुणे नगर रोड, कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे। आणि इथंच कासारी फाट्याच्या एक 4 ते 5 किलोमीटर अंतरावर नवीन प्लॉट सुरू झालेला आहे। कुठला प्लॉट, अहो किती 4,30,000 वालं पण आहे। आणि तुम्हाला सणसवाडीमध्ये एने प्लॉट पाहिजे तर ते 17 लाख रुपये प्रति गुंठ्यानी पण आहे। एने प्लॉट बद्दल बोलतो, ज्याचे कागदपत्र एकदम क्लिअर असणार आहे, सेपरेट 7/12 भेटणार आहे, कुठल्या पण बँकेचे लोन होऊ शकतो असा एने प्लॉट 17 लाखामध्ये प्रति गुंठ्याच्या हिशोबामध्ये विकायचं आहे, म्हणजे 1700 रुपयाच्या स्क्वेअर फीटच्या हिशोबामध्ये पडू शकतो। आता तुम्हाला 2.25 गुंठे पाहिजे
3 गुंठे पाहिजे, 2 गुंठे पाहिजे, तर ते आरामशीर तुम्ही खरेदी करू शकता. नंबर माझा दिसतो तुम्हाला. तुम्ही मला एनए प्लॉट बद्दल पण बोलू शकतात किंवा हे जे ऍग्रिकल्चर प्लॉट आहे 4,30,000 त्याच्याबद्दल पण बोलू शकतात. ते पण त्याची पण तुम्हाला माहिती भेटू शकते आणि तुम्ही डायरेक्टली जाऊन व्हिजिट करू शकता. पण दोघांचा लोकेशनचा जो आहे ना फरक असणार आहे. आता सणसवाडीमध्येच एनए प्लॉट आहे तर ऍग्रिकल्चर प्लॉट नसेल का? आहे. ऍग्रिकल्चर प्लॉट सुद्धा सणसवाडीमध्ये मौजूद आहे. रिसेल मध्ये प्लॉट आहे. 6 लाखापासून सुरुवात आहे तर 8 लाखापर्यंत तुम्हाला ते रिसेल प्लॉट भेटू शकतो. आणि आजूबाजूला घरं वगैरे झालेली आहे. ज्यांनी घेतलं होतं ते लोक विकू राहिलेले. का विकू राहिले? की त्यांनी इन्व्हेस्टर होते. तर ती पण प्रॉपर्टी मौजूद आहे. मंडळी, आपण वळूया 1 लाख रुपये गुंठ्यावाली शेतीच्या जागेकडे. तर 1 लाख रुपये वाली गुंठ्याची जी शेती आहे, आता कित्येक लोकांना असं वाटतं की आपली शेती असावी पुण्याच्या अगदी जवळ, आणि पुण्यामध्ये तर होऊ शकत नाही. आणि पुण्याच्या अगदी जवळ हा जो शब्द येतो तर आज काही पुण्याच्या जवळ राहिलं नाही. का? की घरच बांधायला जागा राहिलेली नाही. कारण की उंच उंच बिल्डिंगच हो राहिलेले. जिथं एखादा इंडिपेंडेंट 3-4 गुंठ्यामध्ये जागा होती कोणाची, ते बिल्डर लोकांनी घेऊन तिकडे 10-10 मजलीच्या बिल्डिंगी उभे केल्या. तर ती जागा तर संपलेली. आता लोक बोलतात की अजून थोडं हडपसरच्या पुढे गेलं तर चालणार, जास्त उरली कांचन. तर उरली कांचनचे पण रेट जे आहे फार आबाळाला भिडू राहिलेले. बघायला गेलं 30-30 लाख रुपये उरली कांचनच्या प्लॉटिंगचं चालू आहे. ती पण ऍग्रिकल्चरच. पण आपल्याला का 30 लाख रुपये द्यायचे? आणि एक गुंठा ऍग्रिकल्चर प्लॉट. अहो थोडस पुढं आले ना, थोडस पुढं कुठं? केडगाव चौफुला एक फेमस रेल्वे स्टेशन स्थान आहे. तुम्ही गुगल मध्ये पण सर्च करू शकता. गुगल मॅप मध्ये डायरेक्टली किती भरतो? 65 किलोमीटर केडगाव चौफुला भरतो. आणि त्याच भागामध्ये चौफुल्यावरून मला असं वाटतं की 7 किलोमीटर अंतर धरून चालू सुपा रोड टाकी एक 7 किलोमीटर जो आहे तर तो चौफुल्यावरून 7 किलोमीटर गाव आहे. त्या गावामध्ये आता त्या गावाचं नाव घेतलं तर मला असं वाटतं की लोक डायरेक्टली त्या गावामध्ये जाणार आहे. कारण खूप फेमस गाव आहे. आणि त्याच फेमस गावामध्ये हे डायरेक्टली 10 गुंठे तुम्हाला घ्यायला लागले. सेपरेट 7/12, सेपरेट खरेदी खत, डायरेक्ट नावावरती. जे बोललो होतं तेच तुमच्यासाठी डायरेक्ट नावावरती हे प्लॉट तुमचे होऊ शकतात. पण कसं काय? डायरेक्टली जे आहे तुम्हाला काय? अहो 10 लाख इन्व्हेस्ट करायला लागणार. पण नावावरती करायला 1 लाख रुपये तर द्यायलाच लागणार. म्हणजे टोटल जी किंमत होती प्लॉटची 11 लाख रुपये किंमत होऊ राहिलेली प्लॉटची. आता हे 10,000 गुंठे म्हणजे 10,000 आपण गुंठा घेतलं तर आरामशी 10,000 गुंठ्यामधली 10,000 स्क्वेअर फीटची शेती तर होऊ शकते ना. खूप मोठी जमीन झाली आणि ही शेती म्हणून आपल्याला भेटणार आहे. आणि 1 लाख रुपये गुंठा आपल्याला पडू राहिलेली. 1 लाख रुपये गुंठा. पण आपल्याला रजिस्ट्री करायची आहे, आपल्या नावावरती करायचं 7/12 खरेदी खत. त्यासाठी तर आपल्याला 1 लाख रुपये वरती द्यायला लागणार आहे. आणि ते आपण देऊ शकतो 101%. काही प्रॉब्लेम नाही. आणि शेती तुम्ही बघितली ना, मन एकदम भारी वाटणार मनाला. असं वाटतं की एकदम चांगल्या ठिकाणी हवेशीर आलेले गाव आहे, शाळा आहे, सगळे काही सुख सुविधा त्या गावामध्ये आहे. आता हे गावामध्येच आहे तर हे जे थोडं रेट पण 1 लाख रुपयाच्या ह्यानी ठेवलेले आणि हे कॅश मध्ये व्यवहार असणार आहे. डायरेक्टली तुम्ही येऊ शकतात. आणि ही प्रॉपर्टी व्हिजिट करायला आपलं ऑफिस आहे पुणे एअरपोर्ट रोड, येरोडा, नागपूरचा एक्सिस बँकेच्या ATM शेजारी. तर आपल्या ऑफिसवरती येण्यापूर्वी तुम्ही बघा कॉल करून यावे. आणि इकडे व्हिजिट करायची असेल तर त्या व्हिजिटसाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो की 3,000 रुपये तुम्हाला द्यायला लागणार आहे. केडगाव चौफुला साधारणपणे मला असं वाटतं की 70 किलोमीटर
डायरेक्टली आपण त्या जागेवरती पोहोचू शकतो आपल्या ऑफिस वरून. तर जाणं येण्याचाच फक्त आपण 3,000 रुपये घेऊ राहिलेले, बरोबर ना. आणि बघा, हे जे बोललं मी, जे सांगितलं मी, ते सत्य सांगितलेले. आणि तुम्हाला त्याचे फोटो वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करा. तुम्हाला फोटो भेटून जाईल त्या जागेची, सगळी काही तुम्हाला डिटेल पण त्या जागेची अजून भेटून जाईल. आणि तुम्हाला एकर मध्ये पण पाहिजे असेल तर आहे 22 लाख रुपयांनी पण चालू आहे एकर, पण तो पार्ट वेगळा असणार, तिकडं ती जागा वेगळी असणार आहे. हाय, भरपूर जमीन येऊ राहिलेली, पण आपल्याला तर पुण्यामध्येच पाहिजे, पुण्याच्या अगदी जवळच पाहिजे. कोणाला उरली कांचन नकोच. तर त्या लोकांसाठी मी काय करू शकत नाही. जे सत्य असणार आहे, जे खरं असणार आहे, तेच इथं आपण बोलणार. कुठं? पुणे प्रॉपर्टी वीज चॅनलवरती. लोक बघतात व्हिडिओ, पण थोडंसं लाईक बटन पण दाबवत जावा. चॅनलला तर मला असं वाटतं की सबस्क्राईब करत नसाल तर प्लीज एकदा सबस्क्राईबचं बटन दाबवायचं आणि एकदा प्रत्येक व्हिडिओमध्ये लाईक बटन दाबवत जावा. आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असल्या, कितीपर्यंत तुम्हाला प्लॉट पाहिजे पुण्यामध्ये, पुण्याच्या जवळ, तर मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता. आणि कुठल्या लोकेशन वरती पाहिजे ते पण मला सुचवा तुम्ही. भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. मी कासिम शेख आणि जय महाराष्ट्र, जय जय पुणे.